नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासूनचा तिप्पट फुलणारा तोही एकदम स्पंजी असा चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहे। हा केक गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे मुलांसाठी तर खूप हेल्दी आहेच आणि चॉकलेट फ्लेवरचा असल्यामुळे मुलंही खूप आवडीने खातील। चला तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकी साखर घेतली आहे। ती ओतल्यानंतर आता आपल्याला ह्या साखरेची पिठी साखर बनवून घ्यायची आहे। साखरेची पिठी साखर मी बनवून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये 3 अंडी घालायची आहे। त्यानंतर साखर आणि अंडी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। आता इथं मी मिक्सरला छान बबल्स येईपर्यंत बॅटर असं फिरवून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये आता 1/4 इतकं कुकिंग ऑइल घालायचं आहे। रिफाइंड ऑइल आहे हे 1/4 इतकं कप घातलेलं आहे मी। पुन्हा बॅटर मिक्सरला फेटून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। काढून आपण हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया। आता इकडे मी गॅस ऑन केला आहे। त्यावरती आता केक बेक करण्यासाठी भांडं ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवला आणि झाकण ठेवून दिलं आहे। केक बेक करण्यासाठी भांड्यामध्ये हीट तयार होते तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया। आता इथं मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कोको पावडर, थोडंसं चिमटभर मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा इतका मी बेकिंग पावडर घेतली आहे आणि 2 चिमट इतकं मी बेकिंग सोडा घेतला आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळल्यामुळे आपल्या बॅटरमध्ये गाठी तयार होणार नाहीत आणि केक आपला एकदम स्पंजी तयार होईल। आता पीठ चाळून झालं आहे। आता तो मी बाउल पुन्हा घेतलेला आहे बॅटरचा। आता त्यामध्ये 5-6 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकायचे आहेत आणि चॉकलेट फ्लेवरचा बनवायचा आहे त्यामुळे मी चॉकलेट फ्लेवर टाकणार आहे यामध्ये। तेही 5-6 थेंब यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर चाळून घेतलेलं पीठ आता यामध्ये आपल्याला ओतायचं आहे। सर्व पीठ ओतून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये। चला तर मग बॅटरमध्ये मी पीठ छान मिक्स करून घेते। त्यानंतर आता यामध्ये थोडंसं दूध ओतून बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग आता इथं मी पुन्हा मिक्स करून घेते। अशा प्रकारे सर्व बॅटर मी मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं व्हिनेगर घालायचं आहे। सोडा आणि व्हिनेगरमुळे दोन्ही एकत्र मिक्स झाल्यामुळे छान असा फ्लफी केक तयार होतो। तर सर्व पुन्हा बॅटर मी मिक्स करून घेते। अशा प्रकारे हे बॅटर तयार झालं आहे। त्यानंतर आता इथे एक केक टीन घ्यायचा आहे। त्यामध्ये बटर पेपर टाकून छान तेल लावून घ्यायचं आहे टीनला। आता सर्व बॅटर मी केक टीनमध्ये ओतून घेणार आहे। केक टीनला 1-2दा टॅप करून घ्या, त्यातील एअर सगळी निघून जाईल। आता त्यानंतर आपण केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे। केक बेक होण्यासाठी आपल्याला 30 मिनिटे लागणार आहेत। 30 मिनिटांमध्ये परफेक्ट असा केक आपला बेक होणार आहे। थोडासा बेक झाल्यानंतर मी इथं झाकण ओपन केलं आहे। त्यावरती आता थोडेसे चोको चिप्स टाकून घेणार आहे आणि पुन्हा झाकण लावून देणार आहे। आता इथं मला केक बेक करायला ठेवून 30 मिनिटे झाले आहेत तर मी लिड ओपन करून बघते। तुम्ही बघताय झाकणापर्यंत वरती टेकेपर्यंत केक फुलला आहे आपला। टूथपिकनं मी चेक करून दाखवते तर टूथपिक एकदम क्लीन निघाली आहे। केक त्यामुळे छान बेक झाला आहे। चला तर केक थंड करायला ठेवून देऊया। केक थंड करण्यासाठी ठेवून 10-15 मिनिटं झाले आहेत। तर आता केक छान थंड झालाय। केक टीनमधून आता बाहेर काढून घेणार आहे मी। आता इथे तुम्ही पाहू शकता केक टीनमधून एकदम क्लीनली असा केक बाहेर निघाला आहे। तर फुगून असा टम्म असा केक तयार झाला आहे। तर चला याचे मी पीसेस करून घेते। तुम्ही इथे पाहू शकता स्पंजी जाळीदार टम्म फुगलेला असा केक तयार झाला आहे। गव्हाच्या पिठाची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।